मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे हो नाम गुम जाएगा. ह्या गाण्यावरून तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला देवाने जसं छान चेहरा, शरीर, केस हे सगळं दिलेलं असतं, तसाच एक आवाजही दिलेला असतो. आणि त्या आवाजाचा उपयोग आपण कशाकरता करतो? बोलण्याकरता करतो, राईट. तर बऱ्याच वेळा असं लोकांना वाटतं की आवाज कसाही असेल तरी तो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, नाही का. तर त्याच्याबद्दल आपण थँकफुल असायला पाहिजे. पण बरीच लोक, आता गेले 23 वर्ष मी गाण्याचे क्लासेस करते आणि मला बरीच लोक अशी भेटतात की माझा ना आवाज चांगला नाही आहे, तुला नाहीच आवडणार, तू बघ मला गायला जर दाखवलंस, गाऊन दाखवलंस, म्हणजे तू जर मला गायला लावलंस तर मी काहीही हरीन वगैरे, अशा खूप गोष्टी माझ्याशी बोलण्यात येतात. आणि मला तुम्हाला हे सांगायला आवडेल की मी उत्तरा केळकरची मुलगी असल्या कारणाने मला लहानपणापासून हे थोडंसं इंट्रोडक्शन देते आणि एक्झाम्पलही देते. तर खूप कंपॅरिझन झाली माझी आणि माझ्या आईची, कारण का माझ्या आईचा आवाज खूप छान आणि माझा एवढा छान नाही. तर माझा छान नाही, पण त्याच्याबरोबर मला देवाने डान्स दिला, मला ॲक्टिंग मी केलं, सो मी एक परफॉर्मर चांगली बनले. आणि माझी आई प्लेबॅक सिंगर आहे. तर माझा आवाज चांगला न असण्याचं कारण हे एक होतं की मी खूप धमाल आहे, गप्पिष्ट आहे आणि मला अस्थमा होता लहानपणापासून. तर अस्थमा असल्या कारणाने आवाज थोडासा हस्की होत गेला आणि मग त्याच्यामुळे आवाज काही एवढा छान वाटायचा नाही. मग मला लोक विचारायची, काय ना तुझी आई किती छान गाते, नाही तुझा नाही आवाज एवढा बरा. तर मला त्यांची दया यायची, मला असं कीव यायची, मला त्याचं काय, प्रत्येक आयडेंटिटी वेगवेगळी असते. ती उत्तरा केळकर आहे, मी मानसी केळकर आहे ना, तर माझा आवाज वेगळा असायलाच पाहिजे. जसा चेहरा पण वेगळा असणार तसा आवाजही वेगळाच असणार. आणि मी ते नेहमी पॉझिटिव्हली घेत गेले. मग मी त्यांना सांगायचं की माझे फक्त गाते, पण मी डान्स करत गाते. सो त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आज ज्यांनी जॉईन केलं त्यांना वाटत असेल की कधीतरी मला एक छान गाणं गाता यावं, किंवा मी गायिका झाले असते तर मला सगळं दिलंय देवाने, पण गाणं मात्र, आवाज मात्र दिला नाहीये. तर कधीच वाईट वाटून घेऊ नका, कारण का त्यांच्यासाठी स्वरमानस आहे. माझी आई म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी जेव्हा शिकवायला लागली, गाण्याचे क्लास घ्यायला लागली, तिच्याच बरोबर मी, म्हणजे 2002 मध्ये आम्ही घ्यायला लागलो क्लासेस. तर तेव्हा मी पण म्हटलं, आई तू मोठ्यांचे घेतेस तर मी लहानांचे घेऊ का. आणि मग इव्हेंच्युअली लहान मुलांचे तर मी घ्यायला लागलेच, पण त्याच्यानंतर मला जाणवलं की मोठ्यांना जास्त वाटतंय गाणं शिकावं. तर मग मी आईला म्हटलं, आई तू येणाऱ्यांना घेतेस, कारण का तिच्याकडे सगळे ऑडिशन करून यायचे लोक. तर मी म्हटलं तुझ्याकडे लोक ऑडिशन घेऊन येतात कारण का तुझं नाव ते सांगणार टीचर म्हणून. तर ज्यांना येतं गाणं त्यांना तू शिकवणार, पण ज्यांना गाणं येत नाही त्यांना मी शिकवणार. तर असं म्हणतो ना आपण, जसं हुशार मुलांना काय सगळेच जण शिकवतात, पण जे 35% वाले असतात त्यांना कोणी घेत नाही, तर त्यांना स्वरमानस घेतं. बरं, फक्त ते नाही तर ज्यांना गाणं येत नाही त्यांना तर स्वरमानसमध्ये काही ना काहीतरी मिळतंच, पण ज्यांना गाणं येतं त्यांना सुद्धा स्वरमानसमध्ये काही ना काहीतरी मिळतं. कारण आय एम ब्लेस्ड टू हॅव अशोक पत्कीजी ॲज माय गुरु. तर त्याच्यामुळे ते माझे गुरु असल्या कारणाने आणि आई प्लेबॅक सिंगर असल्या कारणाने बरीचशी टेक्निक्स जी असतात गाण्याची ती मला त्यांच्यामुळे कळली आणि मी शिकले. आणि आज आता गेले 23 वर्ष मी त्याचाच वापर करते. आणि त्याच्यामुळे जसं टेक्निक म्हणजे तुम्ही म्हणाल की काय नक्की, तर ब्रीदिंग टेक्निक ही एक गोष्ट, त्याच्यानंतर व्हॉइस मॉड्युलेशन, त्याच्यानंतर चांगलं एक्सप्रेशन. ओके, सो एक्सप्रेशन म्हणजे काय, बऱ्याच वेळा लोक असतात ना की गाणं आणि म्युझिक थेरपी. आता तुम्ही म्हणाल म्युझिक थेरपिस्ट म्हणजे काय नक्की, तर तुम्हाला काय वाटतं म्युझिक थेरपी म्हणजे नक्की काय, काय वाटतं तुम्हाला, कोणी सांगेल का मला. नाही तर मी सांगते तुम्हाला, म्युझिक थेरपी ही मी MET मधनं केली. तर त्याच्यामध्ये ना म्युझिक थेरपी ह्याचा अर्थ हा आहे की त्याच्यामुळे मनाला आनंद वाटणं म्हणजे म्युझिक थेरपी. हे मान्य करता तुम्ही. ओके, मनाला आनंद वाटायला हवा किंवा मेंटल वेलबिंगसाठी म्युझिक थेरपी घ्यायला हवी. ओके, तर म्युझिक थेरपी ॲक्च्युली अशी आहे की त्यांचा जो पोर्शन असतो तो क्लासिकल बेस्ड असतो. आणि बऱ्याच वेळा असेही लोक असतात की ज्यांना क्लासिकलची काही एवढी आवड नसते. मग ते काय करतात की
तेही बाकीची गाणी ऐकतात आणि ते खुश होतात. तर त्यालाच म्हणतात म्युझिक थेरपी. आता माझं काय वेगळं आहे, माझ्या क्लासमध्ये मी काय वेगळं करते, तर मी लोकांना आनंद देण्याकरिता, एनीबडी कॅन सिंग ही आमची टॅगलाईन आहे. आणि आनंद देण्याकरिता हा क्लास आहे. म्हणजेच काय की बऱ्याच वेळा लोक ना क्लासिकल, म्हणजे असं म्हणतात ना की गाणं शिकायचं ना तर क्लासिकलपासूनच शिकायला पाहिजे, कारण क्लासिकलमुळे आपल्याला बेस तयार होतो. तर माझं म्हणणं असं आहे की ते मिथ आहे. म्हणजे क्लासिकल नक्कीच शिकायला हवं, पण जेव्हा लहान असतो तेव्हा ना लहान मुलांसारखी गाणी, लहान मुलांना आवडतील अशी गाणी, एक्सप्रेसिव्ह गाणी, ॲक्शन ओरिएंटेड गाणी अशी असायला हवी. पण आपण बरोबर उलटं करतो. आई वडिलांचा एक ग्रह असतो की नाही क्लासिकललाच टाकायचं, मी माझ्या मुलांना क्लासिकललाच टाकणार. मग काय होतं, मग ते एकदम सिरियस सिंगिंग होतं, मग ते सारेगम सुरू करतात आणि मग त्यांना इव्हेंच्युअली ते आवडत नाही आणि मग ते लाईफ टाईम गाणं सोडून देतात. तर ते न करता त्यांना आवडतील अशी गाणी आपण शिकवायला पाहिजेत. म्हणजे कशी ते मी तुम्हाला दाखवते. सो आता तुम्हाला इत्ती सी हसी हे गाणं माहिती असेल, बर्फी पिक्चरमधलं. तर ते आम्ही जर घेतलं तर आम्ही कसं शिकवतो, मी आणि माझ्याकडे ट्रेन टीचर्स आहेत. मी आता मोठ्या लोकांचं जास्त घेते, माझ्याकडे ज्या ट्रेन टीचर त्या अशा शिकवतात. बघा, इत्ती सी हसी, इत्ती सी खुशी, इतना सा टुकड़ा चांद का, ख्वाबों के तिनको से चल बनाई आशिया, दबे दबे पाँव से आए हौले हौले जिंदगी, होठों पे कुंडी चढ़ा के हम ताले लगा के चल, गुमसुम तराने चुप के गाए, आधी आधी बात ले, आजा दिल की ये ज़मीं, थोड़ा सा तेरा सा होगा, थोड़ा मेरा भी होगा, अपना ये आशिया, इतनी सी हसी. अशा पद्धतीने आम्ही लहान मुलांना गाणं शिकवतो, जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप होतो गाण्यामध्ये. आणि नेहमी सुरुवातीला आमचं ओंकार मेडिटेशन असतं, सारेगम पधनीचं हे बेसिक क्लासिकल तर आपण शिकवतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त या टाईपची गाणी, जेणेकरून त्यांना गाण्याची आवड तर निर्माण व्हायलाच हवी, एक्सप्रेशन छान येतं आणि सूर आणि ताल हे आपोआप चांगले होतात. म्हणजेच काय की आपण लहानपणी शाळेत जायचो तर नाचरे मोरा जर आपल्याला शिकवलं, तर आज जर मी तुम्हाला सांगितलं नाचरे मोरा गा, तर तुम्ही त्याच चालीत आणि त्याच ऍक्शन करून गाल. बरोबर आहे. तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण टाईप करू शकता आणि ऍक्च्युली तुम्ही अशी बोलू पण शकता. ओके, घाबरू नका अजिबात की अरे लेक्चर चालू आहे मी कसं बोलणार. सो तर हे बरोबर आहे, हे पटतंय तुम्हाला की नाचरे मोरा जर मी आज तुम्हाला गायला सांगितलं किंवा ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, तर तुम्ही त्याच पद्धतीने गाल आणि तितकंच छान आणि चालीत गाल. काय असेल कारण सांगा बरं, कोणी सांगू शकतं? शर्वरी तू सांगू शकतेस? नाही, थोडंफार बरोबर, थोडंफार नक्की तुमचं बरोबर आहे. पण तुम्हाला आठवत असेल, म्हणजे मी थोडं विषयांतर असं करते की हे एक लहानपणीच आपल्याला शिकवलेलं गाणं, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा कॉलेज स्कूल टाईममध्ये जेव्हा आपल्याला शाळेत शिकवायचे, तेव्हा मास्तर किंवा टीचर म्हणजे मॅम आपल्याला पेटी घेऊन शिकवायचे, आठवते? आणि आपलं त्यांच्याकडे अजिबात लक्ष नसायचं, कारण ते पेटीमध्ये घुसलेले असायचे आणि त्यांचं आपल्याकडे लक्ष नसायचं, आणि म्हणून आपलं त्यांच्याकडे लक्ष नसायचं, आपण मस्ती करायचो. पण तेच जेव्हा तुम्ही आय टू आय कॉन्टॅक्ट करता, जेव्हा तुम्ही ऍक्शन्स करता, एक्सप्रेसिव्ह टीचर असेल, तर नेहमी आपलं ते लक्ष टीचरकडे राहतं आणि आपण टीचरच्या ऍक्शन्स आणि एक्सप्रेशन्सनी भारावून जातो, जे आपण लहानपणी व्हायचो. ज्युनियर आणि सिनियर केजी मध्ये आपण भारावून जायचो त्यांच्या ऍक्शन्सनी, आणि म्हणून ते आपल्याला लक्षात राहिलं. ओके, सो हेच एक्झॅक्ट आम्ही अनुभव सगळ्या म्हणजे 3 ते 80 हा आमचा जो वयोगट आहे त्या सगळ्यांना आम्ही हा सेम अनुभव देत असतो. ओके, सो त्याच्यानंतर बऱ्याच वेळा म्हणजे मी अशोक काका अशोक पत्की माझे गुरु असल्या कारणाने ते नेहमी मला म्हणत की मानसी, तुझा आवाज इतका छान नाहीये, पण तुझ्याकडे छान एक्सप्रेशन आहे, तुझ्याकडे छान भाव आहे, तो दे. म्हणजेच काय
की लताबाईंसारखी किंवा श्रेया घोषालसारखी किंवा आशाबाईंसारखी डिव्हिनिटी आपल्याकडे जरी नसली तरी एक 4 लोकांमध्ये जर आपण गायला लागलो तर आपण पहिली गोष्ट तर क्लासिकल गात नाही, आपण गातो ती पिक्चरची गाणी गातो किंवा एखादी अल्बमची गाणी गातो. मग अशा वेळेला जर आपल्या चेहऱ्यावरचा भाव छान असेल तर आपल्याला लोक भाव देणार. ओके, सो हे मेनली आमच्याकडे एक्सप्रेसिव्ह सिंगिंग ह्याला जास्त वाव आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे म्युझिक थेरपी वर्क्स. कारण का तुमच्या मनामध्ये दुःख, काहीही ईर्ष्या, त्रास, पास्ट पेनफुल मेमरीज ह्या सगळ्या गोष्टींवर मात काय करतं तर आपलंच स्वतःचं एक्सप्रेशन. म्हणजे आपण जे गातो ते आपण एक्सप्रेसिव्ह वेनी गातो आणि मग काय होतं की आपण खुश राहायला लागतो आणि खुश राहायला लागतो म्हणून आपली सगळी दुःख पळू लागतात. ओके, सो आता आपण मी तुम्हाला दाखवते एक मोठ्यांचं गाणं. हां, ऐका. हे 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 आने वाला पल जाने वाला है, आने वाला पल जाने वाला है, हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है, हो आने वाला पल जाने वाला है. कसं वाटलं तुम्हाला? ह्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह होतं मला सांगा. तुम्ही चॅटबॉक्समध्ये नक्की टाकू शकता की ह्याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व्ह होतं. ह्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह होतं हे मी विचारते. प्लीज लगेच टाईप करा कारण का आपल्याकडे खूप थोडा वेळ आहे आणि गप्पा झाल्या पाहिजेत आपल्या पण आपापसात. सो सांगा बरं. सो हां बोला लीनाताई, बोला काय काय याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं. बोललात तरी चालेल, स्क्रीन ऑन ठेवलात तरी चालेल.